मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, 425508 हा रावेरचा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, 9850015558। आज 6 तारीख आहे जानेवारी। दिवस कसे भरभर जातात, एका पाठोपाठ घड्याळ धावते की काय। 2025 संपलं आणि नवीन वर्षाचे 6वा दिवस येऊन पण ठेपला। हा तुमच्या आमच्या सर्वांच्या भेटीचा दिवस। एक एक दिवस उलटतो। वाढदिवस आपण म्हणतो, पण तो वाढदिवस नसतो, कम दिवस म्हणायलाच हवं, कारण आपलं आयुष्य घटत जातच असते। अशा माध्यमातून आपण आज आहोत। आज 6 तारीख आज मंगळवार, अंगारकी चतुर्थी। अंगारकी चतुर्थीचा खास विशेष मार्गदर्शन आणि मंत्रजापाचा विधी मी सांगितलेला आहे। ते व्हिडिओचं मार्गदर्शन आपण जरूर बघा, त्याप्रमाणे आज करा। अत्यंत लाभाचा योग आहे। मागच्या वर्षी पण आपण अंगारकी चतुर्थीचाच एक नवीन व्हिडिओ मार्गदर्शन केलं होतं। त्याबद्दल पुष्कळांनी मला 15 दिवस अगोदरच सूचना दिली होती की गुरुजी, अंगारकी चतुर्थीविषयी मार्गदर्शन आम्हाला पुन्हा सांगावं। त्यानिमित्तानं मी 2 दिवस अगोदरच सांगितलेलं आहे, आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही दुसरी शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, इतर कोणीही माझ्याशिवाय मार्गदर्शन करत नाही। यंत्रसिद्धी ज्यांना हवी आहे त्यांना आम्ही विनामूल्य देत असतो। यंत्रसिद्धीची लांबी रुंदी जी काही आहे ते ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहे, त्याच्यात कमी जास्तपणा आम्हाला करता येत नाही। शास्त्रवचन पाळावं लागते। त्याचं जे वजन आहे ते सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे, त्यामुळे त्याच्यावर काही बदल करता येत नाही, काही चिटकवता येत नाही किंवा कापकूप कटिंग करता येत नाही, हे लक्षात घ्या। सर्वांना सर्व सिद्धीसाठी, सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी अशी मनोकामना, त्याच्यात संभावना आपण व्यक्त केलेली आहे आणि ही अभिमंत्रित केलेली असल्याकारणाने आपल्याला स्थापन विधी, कुठलाही धार्मिक विधी कोणाकडनंही पूजा अर्चा करण्याची गरज नाही। आपण हे शुभमुहूर्तावर करून दिलेले असल्याकारणाने आपल्याला मुहूर्त पाहण्याची गरज नाही। परंतु एक लक्षात घ्या, ही यंत्रसिद्धी ग्रहाची असल्याकारणाने देवघरात लावायची नाही। ही सार्वजनिक ठिकाणी आपल्याला लावायची आहे, म्हणजे घराच्या पहिल्या हॉलमध्ये, जिथे आपलं पैशा लक्ष्मीचं आगमन होते, त्या कार्यालयात, हापिसात, उद्योगाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, आणि घर असेल तर हॉलमध्ये। आपण ही यंत्रसिद्धी 3 आहे, तिघही दिशांना, एका दिशाला, कुठल्याही दिशेला खालीवर लावू शकतात। मंत्रजाप आपण केव्हाही आपल्याला सवड मिळेल तेव्हा करू शकतात। फूलमाळा लावा, अगरबत्ती लावा, कुठल्याही तेलाचा तुपाचा दिवा प्रज्वलित करा, गुळाचा नैवेद्य दाखवा, जसे आपले सवड मिळेल तसं। याच्यावर बंधनं नाही आहे। फक्त एक नियम जर पाळला आपण की घराच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर जाताना, कुठेही बाहेर जाताना नमस्कार करून जा आणि येताना सुरक्षित आलो म्हणून नमस्कार करा। ज्यावेळेला आपण या यंत्रसिद्धीला नमस्कार करतात त्यावेळेला त्यातील पावर, त्याची शक्ती, त्याचा प्रभाव, त्याच्यातील तो आपल्याविषयीचा श्रद्धाभाव, याच संरक्षणात तुम्ही बाहेर जातात आणि बाहेरून सुखात आल्यावर बाहेर टोक लागते, नजर लागते, काही ओलांडण्यात येते, काहींशी वाद होतो, काही मनाविरुद्ध घटना घडतात, गाडीने वाहनाने गेले तर अडथळे होतात, एखादा मनुष्य रस्त्यात थुंकतो, एखाद्याची थुंकी आपल्यावर आहे खोकलतो, शिंक करतो, ढोल ढाकर येत जाते,
अशुभ माणसे दिसत असतात, नको ती माणसं भेटतात. अशा ज्या काही वाईट गोष्टी असतात, त्या वाईट गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या श्रद्धेवर, आपल्या इच्छेवर आणि आपल्या भावनावर देखील होत असतो. म्हणून त्याचं पण निवारण करण्यासाठी घरामध्ये आल्यावर, ऑफिसातून आल्यावर किंवा ऑफिसमध्ये जाताना आपण नमस्कार करायला हवा. ही जातीपाती विरहित असल्याकारणाने सर्वांना चालणारी आहे. ग्रहगोलाचं साम्राज्य हे देवाच्याही वर आहे, कारण देवांनाही फिरवलं आहे, देवांनाही संकटग्रस्त केलेलं आहे. म्हणून ग्रहांची ताकद सर्वश्रेष्ठ आहे. म्हणूनच आपल्याला ही अंगारकी चतुर्थी फार महत्त्वाची आहे. त्याप्रमाणे आपण वागा. कर्जमुक्तीसाठी, संतानप्राप्तीसाठी, समस्याग्रस्तासाठी, आरोग्य लाभासाठी, आरोग्यात सुधारणा होण्यासाठी, वाद मिटण्यासाठी, विवाह जमण्यासाठी, सौख्य जमण्यासाठी, लक्ष्मी येण्यासाठी, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनेक असे सर्व विषय यात सामावलेले आहेत. मंत्रजाप आपण कुठल्याही यंत्राचा करू शकतात. प्रथम त्याच्यावर आपण क्रमांक टाकून घ्यावा लागल्यास आठवणीसाठी, आणि आपण ते मंत्रजाप मात्र मी जो आवाजात बोलतो अशा आवाजात म्हणायला हवा, मनातल्या मनात नको. आणि तो आवाज आपल्या वास्तूमध्ये, आपल्या ऑफिसात, आपल्या कार्यात, आपल्या उद्योगाच्या ठिकाणी तो जिरला जातो, सामावला जातो, त्याच्याने तो प्रभावित होतो आणि मग आपण या काही मनोकामना असतात त्या सफल होतात. ही यंत्रसिद्धी पाठवण्यासाठी आपण 6 आकाराचा लिफाफा घ्या, पाकिट करा. पाकिट मिळालं नसेल तर तयार करा चांगल्यापैकी. त्याच्यामध्ये तुमचा पत्ता लिहा, त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकीटं लावा आणि ते पाकिट घडी करून दुसऱ्या पाकिटात टाका. त्याच्यावर मी सांगितलेला पत्ता लिहा, स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवून द्या. आमचं खातं जे आहे पाठवण्याचं ते सद्गृहस्थ मंडळी आपल्याकडे तुमच्या पाकिटामध्ये टाकून यंत्रसिद्धी पाठवून देते. पोस्टाच्या काही वेळामुळे तुम्हाला उशिरा विलंब मिळण्याची शक्यता असते आणि जर नाही मिळालं 15 दिवसात, महिन्याभरात, तर दुसरं पाकिट आपण पाठवू शकता. आम्ही हे विनामूल्य देत आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही एवढा खर्च करतो आहोत. अभिमंत्रिताचा, प्रिंटिंगचा, जाण्या येण्याचा, सर्व्हिसचा, याचा त्याचा. हे केवळ तुम्ही सुखी समृद्धी व्हावं यासाठीच आहे. परंतु आपली श्रद्धा त्याला केवढा असायला हवी. माझी पत्नी सगळं जगाचा विचार करत होती, म्हणूनच तिच्या स्मृतिप्रित्यर्थ आम्ही हे देत आहोत. आम्ही विनामूल्य देत आहोत. फक्त तुमच्याकडनं अपेक्षा एवढीच आहे की तेही तुमच्यासाठी सुखी समृद्ध इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून. आणि हे टाकून द्यायचे नाही, विसर्जन करायचे नाही, वंशपरंपरागत चालू ठेवायची आहे. देव आपण टाकून देत नाही, देव आपण विसर्जित करत नाही. आजोबाचे, पंजोबाचे, घराण्याचे सारखे देव येतात, पूजन करतो आपण. काही संकटग्रस्त होता, काही दुर्घटना होता, काही मृत्यू होता म्हणून काही ईश्वर आपण फेकून देत नाही, मूर्त्या फेकून देत नाही. परंतु या यंत्रसिद्धीबाबत मात्र काहींचा लोकांचा गैरसमज असतो. तर काही गोष्टी घडतात त्या आपल्या कर्मगतीमुळे घडत असतात, हे लक्षात ठेवा. यांच्यामुळे घडतं असंच नाही. म्हणून ही वंशपरंपरा जेवढी जुनी होतील तेवढी प्रभावित अधिक होतील आणि वंशाचं संरक्षण होईल. आज अंगारकी चतुर्थी आहे, मंगळवारचा दिवस आहे. आश्लेषा नक्षत्र आणि मघा नक्षत्राचा योग आहे, प्रीती योग आहे आणि विष्टिक आणि कौलोकरण आहे, भवकरण पण आहे. आणि आज कर्क राशी आणि शुभ राशीचा योग आहे. आज असं असताना मात्र ही क्षयतिथी आलेली आहे. क्षयतिथी आलेली असताना या ठिकाणी सूर्योदयकालीन क्षयतिथीची सुरुवात नाही आहे आणि सूर्योदयकालीन दुसऱ्या दिवशी पण तिथी राहत नाही, म्हणून याला क्षयतिथी म्हणतात. क्षयतिथी म्हणजे एका प्रकारे अशुभ तिथी मानली जाते. या दिवशी धार्मिक कार्य करण्याची परवानगी असते, रिवाज असतो, परंपरा असते,
शुभ कार्य वर्जित असते. देवदर्शन. आता ही चतुर्थी आहे. चतुर्थी ज्यांना करायची आहे तर शेंदूर लावलेली मूर्ती, लाल रंगाची मूर्ती, लाकडाची मूर्ती अशी असेल तीच या मान्यता प्राप्त असते. या ठिकाणी मंगळवार आले असल्याकारणाने काळ्या दगडाची, काळ्या पाषाणाची, पांढऱ्या मार्बलची किंवा इतरची आपल्याला धातूची चालेल कुठलेही, परंतु आजचा दिवस मंगळवार, अंगारकी चतुर्थी, शेंदूर लावलेल्या मूर्तीचं दर्शन घेणं अधिक लाभान्वित होईल. शेंद्री फुले जे असतात ती वाहिलेली अधिक चांगली. मसूरच्या डाळीचं जेवण करा. मसूरची डाळीची खिचडी आज खाऊ शकतात. मसूरच्या डाळीचा हलवा, मसूरच्या डाळीचा लाडू आपण गणपतीला अर्पण करू शकतात. गुळाचा केल्यास अधिक उत्तम. असो, आजच्या या विषयाला बाजूला ठेवूया आणि आजचा जो विषय आपण घेणार आहोत, व्यापार विषयक भविष्य. मेष आणि वृषभ झालेलं आहे. 2030 पावतात. तर आज आपण व्यापारविषयक मार्गदर्शन सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. व्यापारविषयक भविष्य वर्तविताना फार प्रयास पडतात आणि याच्याविषयी प्रारंभिक मूलतः ज्ञान मला माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांनी दिलेलं आहे. त्या महान व्यक्ती होत्या. सर्व जगाचा विचार तिच्या पुढे होत्या. सर्वसामान्य जनतेपासून तर श्रीमंत वर्गापावतर तिचे विचार पोचत होते. परंतु मेडिकलच्या चुकीच्या धोरणाने, चुकीच्या लोभाने, आर्थिक व्यवहाराच्या गुंतवणुकीमुळे काही तथाकथित ती विळख्यात सापडली गेली आणि तिचं निधन झालं. फार मोठं नुकसान ह्या लोकांनी केलेलं आहे. हृदयात वेदना होता. माझं नुकसान तर झालंच आहे, पण संपूर्ण विश्वाचं नुकसान झालेलं आहे. अशी ही विभूती नाहीशी करण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. अंगारकी चतुर्थीला साक्ष ठेवून मी हे सांगत आहे. असो, मिथुन राशीचं आजपासून 2026 तर 2030 पावतर आपण घेणार आहोत. 26, 27, 28, 29, 30 म्हणजे 5 वर्षाचं भविष्य आज सांगणार आहोत. मिथुन राशी 1/1/2026 ते 31/5/2026. मिथुन राशीचे जे व्यापारी गण असतील त्यांना लहान असो, मोठे असो, माल करणारे असो, माल ज्यांचा आहे ते असो, कारखानदार असो, उत्पादक असो, विक्री करणारे असो, स्टॉकिस्ट असो, सोन्या चांदीचे, किराणा मालाचे, कपड्याला त्याचे, कुठलेही लहान सहान धोबी परिटनचे, केश करतानालयाचे, सुतार मंडळीचे, पेंटर मंडळीचे, व्हिडिओ शूटिंग करणारे, फोटोग्राफरचे, लेखन करणारे, कथा कीर्तनकार, सर्वांना हे सगळेजण व्यापारी गण आहे. शेतकरी व्यापारी गण आहे. नोकरदारसुद्धा हा व्यापारी समजला जातो, कारण त्यालाही पैशाची गरज असते, त्यालाही काम करावं लागते. अशा सर्वांना 1/1/2026 ते 31/5/2026 मनाप्रमाणे व्यापार मिळणार आहे आणि मनाप्रमाणे लाभ तुम्हाला मिळणार आहे. 1/6/2026 ते 30/10/2026 ह्या काळामध्ये आर्थिक कार्य प्रगतीचे होणार आहे आणि या प्रगतीपथावर आपल्याला चालायचे आहे आणि कार्य अधिक करायचे आहे. याच्यासाठी आपल्याला 1/6/2026 ते 30/10/2026च्या काळामध्ये आपल्याला जेवढं कार्य करता येईल, आपल्या मनाप्रमाणे स्टॉक करा, मनाप्रमाणे खरेदी विक्री करा, व्यापार वाढवा. काही एजन्सी घ्यायची असेल तर एजन्सी घ्या आणि व्यापारात आपण इथे अधिक कार्य, अधिक नफा या पद्धतीने कार्य करा. 31/10/2026, 23/1/2027 मनाप्रमाणे व्यापारात वाढ करा. जागा बदलायची असेल, जागेत बदल करायचा असेल, जागेचं रूपांतर करायचं असेल, लहान मोठा व्यापार करायचा असेल, आपण त्यात वाढ करा. भरघोस यश आपल्याला येईल. 24/1/27
24/6/2027 आर्थिक व्यवहार मोकळे होतील आणि नफा वाढेल. कुणाकडे उधार उसनवारी अडकली असेल, बुडीत असेल, मिळत असेल त्याविषयी प्रयत्न करा. आपल्याला थोडेफार पण संपूर्ण आपल्याला पैशाची उधारी उसनवारी आपल्याला एकत्रित करता येईल, आपल्याला मिळणार आहे. नफासुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्टीत मिळेल. किराणा मालामध्ये, कापडाच्या व्यवसायामध्ये अनेक वस्तू असतात. सोन्या चांदीच्यामध्ये बी अनेक वस्तू असतात. बेंटेक्सच्या ज्वेलरीमध्ये अनेक वस्तू असतात. किराणा मालामध्ये भरपूर वस्तू असतात. या सगळ्यांमध्ये आपल्याला आर्थिक नफा मिळेल. 25/6/2027 ते 25/11/2027 व्यापारात वाढ करण्यासाठी नवीन शाखा काढावी. आपल्याला उद्योग वाढवायचा आहे, मुलांसाठी उद्योग वाढवायचा आहे. आपण तरुण मंडळी आहात, आयुष्य अजून शिल्लक आहे असंच म्हणायला हवे, कारण आयुष्याला मर्यादा आहे. आताच 80 वर्ष झाले, 75 झाले, अशांना व्यापार वाढून काही उपयोग होत नाही, कारण पुढचं आपला निर्वाणाचा वेळ येत असतो. परंतु आपली इच्छा असेल तर आपण करू शकतात, व्यापार वाढवू शकतात, नवीन शाखा काढू शकतात. 26/11/2027 ते 27/2028 आपल्या घरामध्ये मंगल कार्य, शुभमंगल कार्य होणार, संपन्न होणार आहे. मुलाबाळांचे विवाह होण्याचे योग या ठिकाणी पण आहे. नवीन वस्तूची खरेदी करण्याचे योग आहे. पर्यटनाचे योग आहे. तीर्थाटनाचे योग आहे. सर्व घरामध्ये आनंद राहण्याचे योग आहे. 26/11/2027 ते 27/2028 हा कालावधी आपण बघितला. 28/2/2028 आणि 23/7/2028 नवीन मालाचे स्टॉक खरेदी करू शकता. अनुभवाचा आधार घ्या, खरेदीचे योग करा, कर्तव्य करा, मोठे करा. आपण मोठे होणार आहात. 24/7/2028 25/12/2028 मातृकार्य. आपल्याला आईविषयी काळजी घ्यावी लागते आणि आईविषयी काळजी घ्या, वडिलांविषयी काळजी घ्या, वडिलांसमोर नतमस्तक व्हा. कुटुंब कार्य अधिक खर्च करावा लागेल कुटुंबासाठी. 26/12/2028 ते 28/3/2029 आपली जी संतती असेल ती लाभात राहील. अविवाहितांचे विवाह भरपूर होतील. अविवाहितांचे विवाह होतील. आपले 2-4 मुलं असतील, मुली असतील, काही नातेसंबंधी असेल, असे अनेकांचे विवाह या काळात होतील आणि भरपूर व्यापार होणार आहे. 29/3/2029 ते 23/8/2029 सामान्य व्यापार राहील. सामान्य आर्थिक लाभचा हा काळ आहे. 24/8/2029 ते 23/1/2030 अविवाहितांचे विवाह कार्य उत्तम होईल आणि उत्तम व्यापार करेल. काही व्यापारीगण अविवाहित असतात, तरुण मंडळी असतात, वय वाढते असतात, तर त्यांचे विवाहाचा काळ हा आहे. 24/8/2029 ते 23/1/2030 अविवाहितांचे विवाह होतील. मनाप्रमाणे स्थळावर येतील. उत्तम व्यापार चालेल. 24/1/2030 ते 30/4/2030 कष्ट आहे, फसवणुकीचे योग आहे. व्यापार मात्र उत्तम आहे. लक्षपूर्वक कार्य करा. 1/5/2030 ते 29/1/2030 संततीकडे लक्ष द्यावे लागेल. उत्तम व्यापार लागेल, उत्तम लाभ होईल. 22/9/2030 31/12/2030 धडाडीचे कार्य करा. उदार उसनवारीचे व्यवहार आपल्याला या काळामध्ये थांबवावे लागतील, नाहीतर बुडीत होण्याची संभावना आहे. आपण मिथुन राशीचे व्यापारी गणांचे भविष्य बघितलं. आता बघणार आहोत कर्क राशी. 2026 ते 2030 1/1/2026 ते 31/5/2026 व्यापार करताना सावधानता बाळगा. काळजी करूनच व्यापार करा. कायद्याप्रमाणे व्यापार करा. अनुचित व्यापार करू नका. 1/6/2026 ते 30/10/2026 उत्तम मनस्वास्थ्य, उत्तम तऱ्हेचा व्यापार करा. 31/10/2026 23/1/2027 आर्थिक प्रगती व्यापार क्षेत्रात होणार आहे. व्यापार वाढवा. 24/1/2027 ते 24/6/2027 शारीरिक अस्वस्थता राहणार आहे. दवाखान्याच्या पायऱ्या चढाव्या लागतील, मात्र व्यापार उत्तम राहील. 25/6/2027 ते 25/11/2027 हा कालावधी आर्थिक समस्या, संपत्ती लाभ उत्तम मिळवणार आहात. यात काही खरेदीसुद्धा होईल. 26/11/2027 ते 27/2/2028 व्यापारी कार्यात वाढ होईल.
नफ्यात मोठे वाढ होणार आहे. भरपूर व्यापार करा, भरपूर नफा कमवा. 23/7/2028 व्यापार क्षेत्रात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आपण या निमित्ताने स्टॉक करत असाल, काही खरेदी विक्रीचे व्यवहार करत असाल, जमीन जुमल्याचे व्यवहार खरेदी करीत असाल, सोने चांदीसारखे वस्तू आपण खरेदी, मूल्यवान धातू खरेदीत असाल तर आपण अवश्य खरेदी करावी. 24/7/2028 24/7/2028 25/12/2028 भरपूर कार्य करावे, भरपूर लाभ आपण मिळवावा. 26/12/2028 28/3/2029 मातृबोल अनमोल होणार आहे. उत्तम व्यापार चालेल. आईवडिलांचे मार्गदर्शन आपण घ्यावे, आईवडिलांच्या सोबत आपण कार्य करावे, आईवडिलांच्या इच्छा आपण पूर्ण कराव्या, तरच आपल्याला या ठिकाणी संपूर्ण आयुष्य जीवन सुखाची गॅरंटी भविष्यवाणी देत आहे. 29/30/3/2029 23/8/2029 व्यापार करताना सावधानता बाळगा आणि सावधानता बाळगून इतर अनुचित व्यवहार करू नका. यात कायद्यात सापडण्याची शक्यता अधिक आहे. 24/8/2029 ते 23/1/2030 मातृसंबंधीतून संबंध प्राप्त होतील, सहाय्य देखील त्यांचे प्राप्त होणार आहे. 24/1/2030 ते 30/4/2030 उत्तम व्यापार संतती लाभ होणार आहे. ज्यांची संतती नाही त्यांनी संततीसाठी आपल्याला या ठिकाणी हे वर्ष आपल्याला संतती लाभाचे जाईल. उत्तम वार्ता येतील. 1/5/2030 21/9/2030 मातृविषयी कार्य करावे लागेल, कुटुंबाविषयी कार्य करावे लागेल, वडिलांकडे लक्ष द्यावे लागेल आणि मध्यम प्रकारचा मात्र व्यापार चालेल. 22/9/2030 ते 31/12/2030 सरते शेवटी व्यापारात क्षेत्र वाढवू शकतात. व्यापारात प्रगती आपली होईल. निश्चितपणे आपल्याला यात लाभ ओढवण्याची संभावना अधिक आहे. हा व्हिडिओ आपण बेळगाव कर्नाटकातून राजमधून मी करत आहे. सकाळचे 6:30च्या जवळपास झालेले असतील आणि आज 6 तारीख मंगळवार, अंगारकी चतुर्थीचा दिवस. व्यापारी वर्गांना आम्ही ज्योतिषशास्त्रीय आहोत, पण व्यापारी विषयी अडीअडचणी ज्या काही असतात, ज्यांना काही समस्या असतात त्या आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच मी व्यापारीगणांना सांगतो की आपण राजकीय क्षेत्राकडे वळा, अधिकाधिक राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग घ्या. कारण की काय, बजेट जे होते त्या अर्थबजेट मंत्री, संत्री, आमदार यांना कितपत व्यापार क्षेत्राचं ज्ञान आहे हा एक परीक्षणाचा विषय देखील आहे. ज्यांना काहीही व्यापाराशी घेणं देणं नाही, जीवन आयुष्यात नाही, घराण्याचं नाही, अशी संबंधित मंत्रीगण हे बजेट सादर करीत असतात आणि त्याचा मग आपल्याला नुकसानही देखील सोसावं लागते व्यापारीगणांना. व्यापारीगणाच्या समस्या जाणून घेणारे मंत्री कितपत आहे, आमदार कितपत आहे, पुढारी कितपत आहे याचं लक्षता तुम्हाला घ्यायचं आहे. आणि आपल्याला आपल्या मनाप्रमाणे जर करायचं असेल तर राजकारणात प्रवेश व्यापाऱ्यांनी घ्यावा. इतर आमदार, खासदार, मंत्र्यांना विनंती अर्ज करूनही ते आपल्याकडे लक्ष देत नाही. वारेमाप टॅक्स वाढवतात, वारेमाप आपल्याला सरकारी धोरणाचा त्रास होतो, आपलं वाहन अडवले जाते. व्यापाऱ्यांना खास सवलती अशा काही कुठले देत नाही. वीज मंडळ अनेकांना फुकट देते, विनामूल्य देते, एकांना मध्यमवर्गीयांना देते, एकांना कमी दरात वीज पुरवठा देतो. आणि व्यापारी क्षेत्र जो लाखो नागरिकाचा पोषण आहे त्याला मात्र वाजवी त्याच्यापेक्षा टॅक्स जास्त घेतात, विजेचे दर जास्त घेतात, पाण्याचे दर जास्त घेतात, टॅक्सेस त्यांच्यावर देतात. वास्तविक पाहता सरकारचा पोशिंदा हा व्यापारीच असतो. सरकारचं बजेटामध्ये अधिकाधिक जे व्यापार GSTचा आहे तो व्यापार क्षेत्रातूनच येतो. शेतकरीसुद्धा व्यापारीच आहे, म्हणून शेतकऱ्यांना इथे वळगळत नाही मी. शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या शेताचा कशी वहिवाट लागली जाते आहे, सहाय्य मिळत नाही, आत्महत्या करता आहे. तर ह्या सगळ्यांचा विचार आपण मतदानाच्या वेळेला करायला हवा आहे. आपण केवळ भावनेच्या भरात मतदान करू नका. आपण वैयक्तिक आपलं कुटुंब आहे, वैयक्तिक आपलं मुलंबाळ आहे, संतती आहे, व्यापार आहे,
आपण अनेकांना कामधंदा देतो, शेतकरीसुद्धा अनेक मजुरांना कामधंदा देतो, व्यापारी अनेकांना कामधंदा देत असतो. आणि अशा याच्यामध्ये व्यापारी गणामध्ये क्षणोक्षणी त्रास दिला जातो. तुम्ही व्यापारीगण करोडो अरबो खरबो रुपये तुम्ही या राजकीय पक्षांना देणग्या देत असताना आणि त्यांच्या मागे फिरत असतात, अर्जविनंत्या करत असतात, उपोषण करत असतात, मोर्चे आणत असतात, तरी पण तुम्हाला काही नाही. अतिक्रमणाच्या नावाखाली हे अतिक्रमण हा शब्द अत्यंत चुकीचा आहे. तुमच्याजवळ खाते उतारा आहे, तुम्ही त्याचा त्या जमिनीचा टॅक्स भरत आहात, मग हे अतिक्रमण कसं? अतिक्रमण हा शब्दच चुकीचा आहे. सगळेजण अतिक्रमण म्हणतात, मी त्यांना रोखतो. हे अतिक्रमण नाही, यांच्या बापजात्याची संपत्ती आहे, पैसे देऊन कष्ट करून घाम गाळून येणे संपत्ती करायचं आहे. सरकारला ते पाडायचा काय अधिकार आहे? परंतु मोगलाईच्या काळात जे झालं नाही, ब्रिटिशांच्या काळात देखील जे झालं नाही, ते आता वर्तमान स्थितीत पाहायला मिळत आहे आणि व्यापार उद्ध्वस्त होत आहे. आणि हे व्यापार उद्ध्वस्त आपण पाहिलं, अयोध्येचं ठिकाण पाहिलं, मी इंदूर उज्जैनमध्ये फिरलो, मेरठ वगैरेच्या ठिकाणी गेलो, तर जागोजागी रस्ता रुंदी करण्यासाठी हे व्यापारी क्षेत्र उद्ध्वस्त केलं जात आहे. याच्याकडे आता तुम्हाला पोलीस बल आणलं जाते, सैनिक बल आणलं जाते, लाठीमार केलं जाते, धरून पकडून नेलं जाते आणि मजदूर देशतीनं झुंडशाहीच्या सरकारची झुंडशाही, कायद्याची मुजुरी असं म्हटलं तरी चालेल, याच्याने हे उद्ध्वस्त केलं जाते. माझं स्वतःचं घर होतं. हे स्वतःचं घर असत असताना त्यांना अतिक्रमण होतं, पण अतिक्रमण नाही, ते माझ्या बापजात्याचं माझं घर जे केलेलं कष्टाचं असलेलं ते 17x17ची जागा मला 1700 रुपये दिले सरकारने, 1700 रुपये. आणि ते पाडायला तुम्ही म्हणाल तर त्याला 17,000च्या वर पैसे लागले. 1700 रुपये घेतानासुद्धा मला वरकड पैसे मोजावे लागले. प्रवास खर्च करावा, रावेरून मला जळगावला जावं लागलं, जळगावून रावेरला यावं लागलं. अशा वेळेला खूप वेदना होतं, आतडे तुटतात. परंतु काय आहे, व्यापारी हा नेहमी नरम तऱ्हेने राहिलेला आहे, शांत तऱ्हेने राहिलेला आहे. आश्चर्य असं की सुवर्णकारांचं आंदोलन हे 2-2.5 महिने चाललं होतं. सरकारने काहीही दखल घेतली नाही, माघार घ्यावी लागले. काही तथाकथित मंडळी खासदाराकडे, मंत्र्याकडे गेले तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा आमचा विषय नाही, बोलणीसुद्धा केली नाही. आणि आश्चर्य असं की ह्याच जाती समूह त्यांनी त्याच मंत्री खासदाराला उद्घाटनाला बोलवलं होतं. आता कपाळाला हात लावा का काय करावं? अशा विरुद्ध आपण उमेदवार उभा केला पाहिजे. ग्रामपंचायतीपासून, नगरपालिकेपासून, महानगरपालिकेपासून, आमदार, खासदार, मंत्री, विधानसभेपासून, लोकसभेपासून एक पार्टी आपण करायला पाहिजे. एक स्वतंत्र पार्टी पूर्वी होती, परंतु तिला व्यापाऱ्यांनीसुद्धा सहाय्य केलं नाही. हे दुर्दैवी आहे. व्यापाऱ्यांनी व्यक्तिगत आता विचार करायला हवा, नाहीतर सरकारचा बडगा हा नेहमी तुमच्यावर चालत राहील आणि तस तुमचं दुःख भोगावं लागेल, संसाराची हानी होईल, कुटुंबाची हानी होईल. यासाठी कायदा अनुकूल करण्यासाठी आपल्याला व्यापारीगणांनी आता राजकारणात प्रवेश करण्याची आहे. तुम्ही त्यांना वारेमात देणग्या देऊन त्यांच्या मागे फिरता, त्याच्यापेक्षा स्वतःच तुम्ही का नाही उभे राहत? तरुण मंडळीने याच्यात अवश्य विचार करायला हवा. आज असो, मला व्यापाराविषयी माझा काही संबंध नाही तसा वैयक्तिक, पण मी व्यापार क्षेत्र बघितलेलं आहे. व्यापारातलं काय वेद नाही ते मला माहीत आहे. मी सोचतो, मी जाणतो, आणि म्हणून मी दैनिक दिशावर व्यापार अजय मिश्राजींचं जे पुण्याहून निघतं त्याच्यामध्ये मी 5 वर्ष झाले लिहितो आहे. आज ही भविष्यवाणी केली, हे सूत्र आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं आपल्याला देणगी आहे, त्यांचा आशीर्वाद हा. आता ती तर गृहिणी होती, परंतु ती इतका मोलाचा दूरवरचा विचार करत होती. तुम्ही जाती धर्माचा विचार जेवढा आवश्यक आहे त्याच्यापेक्षा लाख मोलाचा पोटाचा विचार आहे. आधी पोटोबा नंतर विठोबा असं म्हटलं जाते.
म्हणून व्यापार क्षेत्राने इतरत्र विषय न घेता फक्त व्यापार क्षेत्र आपलं कुटुंबाचा विचार करावा आणि त्याप्रमाणे राजकारणात उडी मारावी. त्याचप्रमाणे सुद्धा त्याच गतीने मतदान करायला हवं आहे. अनेकांच्या ठिकाणी मी वेदना जाणलेल्या आहेत. अनेकच्या ठिकाणी इंदोर, उज्जैनच्या मध्ये, अयोध्येमध्ये किंवा मेरठ वगैरेच्या भागात मी गेलो त्यावेळेला अक्षरशः मरण येण्याची स्थिती तिथे होती आणि ते आयुष्य निश्चितच टेन्शनचे आयुष्य कमी होणार आहे. आपण काही आता मशिदीमध्ये ज्या वेळेला आपण जातो, ती मंडळी जातात, तर नमाजाच्या वेळेला सगळ्यांना सारखा दर्जा असतो. भिकारीसुद्धा आपल्या बाजूला येऊन नमाज पढत असतो. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मंत्री संत्री आले की सगळं गाव बंद केलं जाते, पत्रे लावले जातात घरावर आणि त्यालाच पूजेचा मान दिला जातो. पंढरपुरात दरवर्षी राजकीय पुढाऱ्यालाच का मान दिला जातो, जनसामान्याला का दिला जात नाही? हजारो मैल पायी पडणारा येणारा वारकरीला काहीच मान नसतो. भूक तहान अर्पून तो देवाकडे जातो, परमेश्वराकडे हे करतो, पण त्याचे काहीच नाही. ज्याच्या बळावर हे निवडून येतात आणि सत्ता गाजवतात, हे सत्तातिकरण मात्र लोकशाहीला विकृती स्वरूप आणलं गेलेलं आहे. व्यापारी गणाने हे लक्षात ठेवावं. असो, पुनश्च आपल्या सर्व व्यापारी वर्गास माझ्या शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद. सर्व कुटुंब सुखी राहावं, व्यापार उत्तम चालावा, तुम्हाला संरक्षण मिळावं आणि तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्या, व्यापार तुमचा मोठा चालावा, अशी माझी पत्नीसुद्धा आपल्याला स्वर्गातून आशीर्वाद देत आहे आणि माझा पण आशीर्वाद आहे. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया. व्यापारविषयी कडव असणारे इतर समाजातले लोक किती आहे बघा, आणि आमची मनोवृत्ती, आमची इच्छा, मनोकामना याची तुलना आपण करावा. असो.